वंदिते पायमणि
Brahma
ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरायाले दीनजना। ब्रह्मादिक त्यांची वंदिते पायवनी, नाम घेता वदनी दोष राती। हो का दुराचारी विषयी आसक्त, संत कृपे त्वरित उद्धरती। ब्रह्मादिक त्यांची वंदिते पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती। अखंडित नामा त्यांची वास पाये, अखंडित नामा त्यांची वास पाये। निशिदिनी ध्याय संत संग, ब्रह्मादिक त्यांची वंदिते पायवनी। नाम घेता वदनी दोष जाती। विठ्ठल ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरायाले दीनजना। ब्रह्मादिक त्यांची वंदिते पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती। पांडुरंगा करू प्रथम नमः।
करुणा करा या दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पवन झालो चराचरी। मी कडा कुसरी काहीच नेले, बोलितो वचने अति भाविका। एका जनार्दनी तुमचा दास, जयाची आस पुरवावी। तुमचा अनुग्रह लाधलो, पवन झालो चराचरी। श्री संतांची या माथा चरणाची, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं, कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्ण माझी माता, कृष्ण माझे पिता, कृष्ण माझे माता, कृष्ण माझे पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझे पिता, कृष्ण माझे माता, कृष्ण केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षणम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। सद्गुरुं तं नमामि। वंदना वंदना बार बार वंदना, हमारे गुरुदेव को हजार बार वंदना। वंदना वंदना बार बार वंदना, हमारे गुरुदेव को हजार बार वंदना। ओम नमो जिहात्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसमवेद्या आत्मरूपा। देवा तुची गणेशु, सकलार्थमती प्रकाशु, मने निवृत्तिदासु अवधार्यो। नमिला गणपती माऊली शारदा, आता गुरुराया दंडवत। गुरुराया चरणी मस्तक ठेवितो, आपल्या स्तुतीला द्यावी मती।
प्रस्तुत प्राप्त घटिका आपणा समस्त महानुभावांच्या चरणारविंदावर नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल. आजचं पर्व म्हटले की भारतवर्षातील महत्त्वपूर्ण सण, महत्त्वपूर्ण घटिका यात संदेह नाही. विठ्ठल अशा भारतवर्षातील महान असलेल्या पर्वावर साधूंनी जन्माला यावं आणि अशा साधूंची तुम्हा आपल्याला आठवण राहावी हे परम भाग्य समजावं. विठ्ठल अनेक जन्माला येतात, अनेक जातात, जाणं येणं थांबलेलं नाही. राम आले गेले, कृष्ण आले गेले, ज्ञानोबा आले गेले, नाथ बाबा आले गेले, तुम्ही आपण आलो, जाणार आहोत. परंतु महत्त्वपूर्ण बाब म्हणजे जे साधू या भूतलावावर येतात त्यांची तुम्हा आपल्याला आठवण असतं. त्यांची जी काही तुम्हा आपल्याला लादून दिलेली परंपरा आहे त्या परंपरेचं नित्य स्मरण तुम्हा आपल्याला असणं हे भाग्याचं आहे. विठ्ठल आपण प्राण सोडून इथपर्यंत आलो आणि प्राण सोडून इथपर्यंत आल्यानंतर सुद्धा आमची साधूंची जी परंपरा आहे ती जशीच्या तशी जोपासली. साधूंचं ब्रीद जसंच्या तसं जोपासलं आणि एवढा महान समाज, या समाजाने मात्र साधू बिराचा कुठल्याही प्रकारे खोडाखोडीचा भाव न ठेवता सहज का असेना पण प्रत्येकाच्या हृदयामध्ये वारकरी संप्रदाय, वारकऱ्यांचं ब्रीद, साधूंचं ब्रीद, ज्ञानोबा तुकोबरायांचं ब्रीद आजही जसंच्या तसं आहे. विठ्ठल मागे बोलणाऱ्यांचा काही दोष नाही. पर्व आनंदाचा आहे. फटुकडा फोडणार आणि बवाले कोण लय उन्हाट आहे नाही का, फटुकडा फोडायला बी त्रास होईल नाही. असो, साधू महात्मे येतात तो पर्व काळ महान असतो आणि असे महान पर्व काळावर जन्माला आलेले महान विभूती, त्या विभूतीचा या ठिकाणी विचार जर केला तर संत महात्मे म्हणतात अशी विभूती पुन्हा होणे कोणी उठू नका, ते चालू राहणार आहे. कोणी उठू नका जागेवर. चालू ठेवा. 18 पगड जातींमध्ये संत या भूतलावावर जन्माला आले आणि 18 पगड जातींचा उद्धार केला. त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा भेद नाही, कुठल्याही प्रकारची मात्र लहान मोठ्याची पर्वा नाही. त्यांच्याकडे
कुठल्याही प्रकारचा भाव नाही. हा श्रीमंत आहे, हा गरीब आहे, हा पतित आहे, हा पवित्र आहे. कारण साधूंच्या मनामध्ये एकच विषय असतो, तो म्हणजे सगळ्यांची कुळे करावी. हा, सगळ्यांची, असा एकही नाही की त्या कुळाचा उद्धार होऊ नये. त्यांचं एकच ब्रीद आहे, ते म्हणतात खटनट यावे शुद्ध होऊनी जावे, खटनट यावे शुद्ध होऊनी जावे, या ठिकाणी खट या नट या कशी असतील तशी या, सगळ्यांचा या ठिकाणी उद्धार होणार आहे. ज्याप्रमाणे नदीचं पाणी हे सगळ्यांसाठी जीवन प्रदान करणार आहे. नदी ज्याप्रमाणे वाघाला सांगते तू हिंस्रय पाणी पिऊ नकोस, किंवा एखाद्या ब्राह्मणाला सांगते तू माझं भजन करणार आहेस, तुझ्यासाठी पवित्र आहे. ज्याप्रमाणे नदी कोणताही भेद न ठेवता कार्यरत राहते, तद्वत साधूंचं सुद्धा कार्यरत असलेलं हे ब्रीद तुमच्या आपल्यापर्यंत पोचलं. तुमच्या आपल्या हृदयाला त्या ब्रीदाने स्पर्श केला आणि त्या ब्रीदाचा उलगडा 1920 साली 12/11/1920 या वर्षी आमचे सर्वांचे हृदयस्थान असलेले परमादरणीय प्रातस्मरणीय असलेले संत परंपरेतील 12वे महापुरुष श्रीमद सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा या महात्म्यांचा अवतार झाला. आणि त्या अवताराचं आजचं जे ब्रीद तुम्ही सर्वांनी मिळून माझ्यासारख्या पामर जीवाकडे सोपलं. कारण संतांचा जो महिमा आहे त्या महिम्याचा जर विचार केला तर संतांनीच सांगावं, कायवानो आता न पुरे ही वाणी, कायवानो आता न पुरे ही वाणी, त्यांची व्हावे उत्तराई, ठेविता हा पायी जीव थोडा. जीव जरी त्यांच्या चरणारविंदावर दिला तरी तो या ठिकाणी थोडा आहे. मोजता येईल ना जगाच्या मापानं, मोजता येईल ना जगाच्या मापानं, एवढं प्रेम दिलंय माझ्या बाबाला. ज्याप्रमाणे आकाशाची लांबी रुंदी मापता येत नाही, तसं साधूंचं प्रेम सुद्धा या जगाच्या मापानं मोजण्याजोगं नाही. अमाप प्रेम देणारे ते साधू असतात. आणि अशा साधूंचं आगमन या पर्वणीवर झालं. आणि ती पर्वणी आजची म्हणजे भाऊबीज पर्वणी.
भाऊबीजाचा जो विचार आहे तो बहिणींना माहिती असतो. ज्या अर्थी बहिणीला आनंद त्या भावाच्या आगमनाने होतो, तद्वत साधकांना सुद्धा साधूच्या आगमनाचा आनंद असतो. आणि ते साधूंचं आगमन आजच्या या पुण्यपर्वावर झालं. कारण संत येतात तीही पर्वणी पुण्यमय असते आणि संत या देहाचा त्याग करतात ती पर्वणी सुद्धा पुण्यमय असते. आणि अशा पुण्य पर्वणीला तुम्हा संतांचं दर्शन घडलं. माझ्या परमात्म्यांच्या नामस्मरणाचा विचार तुम्हा आपल्याला कर्णरंध्राद्वारे अंतकरणामध्ये टाकायला भेटला. ही तुमची आपली परम भाग्याची गोष्ट आहे. विठ्ठल बाबांचं आगमन नाशिक जिल्ह्यात कळवण तालुक्यात खर्डी गावी 1920 साली झालं. 12/11/1920. आज आपल्यात त्यांना जाऊन सुद्धा 25 वर्ष झालीत. आपण आपल्या आईवडिलांना 25 वर्षानंतर पुण्यतिथीचा विचार आपल्याला कळत नाही. आपल्याला बा म्हणले विचारणं पडत. आमना पप्पानी वर्षी केलं नव्हती नाही का. पण साधूंची येण्याची आणि जाण्याची जी पर्वणी आहे ती कुठल्याही मात्र खोडरबरने खोडली जात नाही. कारण दिव्य जे महापुरुष असतात त्यांचं येणंही दिव्य असतं आणि जाणंही दिव्य असतं. म्हणून त्यांची जी पर्वणी असते, जन्मपर्वणी असो अथवा देहत्याग पर्वणी असो, ती मात्र दिव्य असते आणि ती दिव्य पर्वणी कोणालाही विस्मरण होत नाही. विठ्ठल तुम्ही म्हणाल महाराज साधू येतो तुम्हा आपल्याला काय देतो. साधूची जोडी फाटकी असते. तुम्हा आपल्याला काय साधू देता येईल. ज्याच्याकडे कपडे धड नसतील तो दुसऱ्याला आहेर करेल का. आहेर करू शकत नाही. पण साधूकडे मात्र जी संपदा आहे ती तुमच्या आपल्याकडे नाही. साधूची संपदा अखूट आहे आणि आमची संपदा महिनेभरात फुटणारी आहे. आमची संपदा संपते, साधूची संपदा वाढती राहते. साधू संपदेचा जर विचार केला तर तुकोबराय म्हणतात, कृपादान केले संती कल्पांती ही सरेना.